प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला एका महान संताकडे घेऊन जाणार आहे आणि त्या संताविषयी आपल्या सर्वांना थोडा अधिक परिचय असेलच, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की हा संत म्हणजे संत फ्रान्सिस झेवियर स्पेन देशामध्ये ज्या वेळेला त्याच्या नवारे हे जे शहर आहे त्या नवारे शहरामध्ये ह्या माणसाचा जन्म झालेला होता 16व्या शतकामध्ये. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला नवारे राजाच्या दरबारामध्ये त्याचे वडील अर्थमंत्री होते, म्हणजेच ती एक महान व्यक्ती होती. आणि त्याचा हा मुलगा म्हणजे फ्रान्सिस झेवियर हा एक फार मोठा विद्वान माणूस होता आणि खूप सुशिक्षित होता. आणि त्याला वाटत होतं की आपण देखील आपल्या विद्वत्तेचा चांगला उपयोग करून एक मोठा प्राध्यापक व्हावं आणि लोकशिक्षणाद्वारे सगळ्यांना आपल्या बाजूने खेचावं. पण त्याबरोबरच हा माणूस आपल्या तितकासा आध्यात्मिकदृष्ट्या वाहिलेला नव्हता किंवा त्याला धर्माचं देवाचं असं काही पडलं नव्हतं. म्हणून त्यावेळेला तो जेव्हा पुढे अभ्यास करण्यासाठी पॅरिसला गेला तेव्हा पॅरिसमध्ये त्याला एक माणूस भेटला. ऑफकोर्स त्याला एक सहकारी होता आणि सहकारी म्हणजेच पीटर फवारे हा जो माणूस होता त्याच्याबरोबर अभ्यास करत होता. आणि दोघांची मैत्री होती, दोघेही कार्य करत होते, दोघेही विद्वान होते आणि दोघांनाही वाटत होतं की आपण प्रोफेसर व्हावं आणि लोकशिक्षणामध्ये आपण पुढाकार घ्यावा. तर माझ्या प्रिय मित्रांनो, 1530 साली त्याने आपली MA पदवी संपादन केली आणि तो त्याच युनिव्हर्सिटीमध्ये पॅरिसच्याच युनिव्हर्सिटीमध्ये तो शिकवू लागला. आणि थोडंसं त्याच्या विद्वत्तेमुळे आणि नाव असल्या कारणाने तो थोडंसं घमेंडखोर होता आणि त्याला वाटत होतं की आपण काही करू शकतो, किंबहुना जग देखील विकत घेऊ शकतो असं त्याला वाटत होतं. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला त्याला एक मित्र भेटला आणि तो म्हणजेच एक त्याच्याही लेवलचा आणि तोडीचा हा मित्र होता आणि तो म्हणजेच इग्नेशियस लोयोला. आणि इग्नेशियस लोयोला हा त्यावेळेला प्रसिद्ध होता, कारण तो जितका विद्वान होता तितकाच नम्र होता आणि जितका नम्र होता तितकाच तो आध्यात्मिक होता. आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराची विद्वत्ता आणि स्वतःच्या जीवनातील जणू काही नम्रता ह्याचा मिलाप झाल्या कारणाने तो एक सगळ्यांना हवाहवासा होता, कारण त्याच्यामध्ये सगळे गुण होते. त्या दृष्टिकोनातून एक दिवस त्याने संत फ्रान्सिस झेवियर आणि त्याचा मित्र पीटर ह्या दोघांनाही सांगितलं की माणसाने सारं जग कमावलं आणि स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ आहे, तो काय कमावू शकतो. आणि त्याने ते शब्द परत परत दोनदा उच्चारले. त्यावेळेला संत फ्रान्सिसने ते शब्द अजून काय आपल्या अंतकरणात ठेवले आणि तो विचार करू लागला. त्याच्या जीवनामध्ये फरक पडला, कारण तो त्यावेळेला चिंतन करू शकतो की ह्या शब्दाचा अर्थ काय. म्हणजेच आपल्या शरीरापेक्षा आपला आत्मा मोठा आहे आणि आत्म्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, तर तो आत्मा अधिक बलवान करण्यासाठी आपली विद्वत्ता आपण वापरली पाहिजे असं त्याला वाटलं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्या दिवसापासून त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि तो आणि पीटर हे दोघेही त्या इग्नेशियस लोयोलाचे मित्र बनले. आणि त्यावेळेला इग्नेशियस लोयोला देखील वाटत होतं की जणू काय प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बोलावित आहे,
म्हणून त्याने प्रभू येशूच्या नावाने येशू संघीय संस्था स्थापन केली आणि त्यानंतर त्याच्या समोरचे एक 4-5 नावं होती, त्यांची नावं एकत्र करून त्याने देखील एक येशू संघाची घटना तयार केली आणि तो पोपना रोम इथे भेटण्यासाठी गेला आणि पोपने देखील त्यावेळेला पोप पॉल तिसरे होते आणि त्याने देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब केली आणि जणू काही ही संस्था अस्तित्वात आली. त्यावेळेला त्याने आपलं कार्य चालू ठेवलं, परंतु एक दिवस त्याने विचार करून त्या संस्थेद्वारे आध्यात्मिक आणि बायबल अभ्यास ह्याद्वारे आपलं जीवन पूर्णपणे कसं बदलायचं आणि प्रभू येशूला कसं वाहायचं हे त्याने ठरवलं आणि ते नंतर धर्मगुरू झाले. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच काळामध्ये पोर्तुगीज राजाने पोप महाशयांना एक पत्र पाठवलं होतं की पोर्तुगीज लोकांचे जे आपल्या भारतामध्ये आणि जपानमध्ये जे काही ज्या कॉलनीज आहेत त्या कॉलनीमध्ये जाऊन त्या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी त्यांच्यावर संस्कार घडवण्यासाठी त्यांना प्रयत्न केले जावेत, म्हणून धर्मगुरूंची गरज आहे. मग त्यावेळेला पोप महाशयाने इग्नेशियस लोयोलाला सांगितलं की अशी गरज आहे आणि भारतामध्ये आणि जपानमध्ये मिशनऱ्यांची गरज आहे. तर त्यावेळेला त्याने सांगितलं की ओके, मी एक माणूस पाठवतो. मग त्याने फ्रान्सिस झेवियरचं नाव पाठवलं. नंतर फ्रान्सिस झेवियरविषयी त्याने खूप वर्णन केलं. तो माणूस कोण आहे, कसा शिकलेला आहे, कोणत्या कुटुंबातला आहे आणि त्याच्या सगळ्या पदव्या वगैरे लक्ष दिल्यानंतर प्रिय मित्रांनो, पोप महाशयाने त्याला स्वीकारलं आणि त्याला जणू काही रोमचा किंवा व्हॅटिकनचा एक ज्याला आपण म्हणतो अधिकारी, तसं एक परराष्ट्र मंत्री म्हणून त्याला भारतामध्ये पाठवलं. परंतु फ्रान्सिसच्या मनामध्ये मिशन कार्य करण्याची प्रवृत्ती असल्याकारणाने त्याने त्यावरती अधिक जोर दिला. जेव्हा तो गोवा इथे भारतामध्ये आला त्यावेळेला त्याला दिसून आलं की त्या ठिकाणी जे पोर्तुगीज नागरिक होते ते पोर्तुगीज नागरिक हे चांगले नीतिमान नव्हते, म्हणजे त्यांच्यावरती निरनिराळे परिणाम झालेले होते. काही तुरुंगात गेलेले होते, काही काही दुसऱ्या कोणतीही वाईट गोष्टी करून त्याला देखील तुरुंगात टाकलेलं होतं किंवा चोरी लबाडी करून किंवा बलात्कार करून अशा प्रकारचे काही नागरिक होते. तिथे जाऊन ते सुधारतील म्हणून त्यांना अशा जपानमध्ये किंवा भारतामध्ये आणून ठेवलेलं होतं. तर माझ्या प्रिय मित्रांनो, अशा वेळेला फ्रान्सिस झेवियरने त्यांच्यासाठी शिक्षण सुरू केलं, धर्मशिक्षण, आणि त्या धर्मशिक्षणाद्वारे त्यांच्या जीवनावरती परिणाम घडवला. विशेषतः फ्रान्सिसची मिशनरी वृत्ती असल्याकारणाने त्याने गोव्याच्या किनाऱ्यावर जाऊन त्यावेळेला जणू काही 14-15 अशी देवळं उभारली होती आणि त्या ठिकाणी त्याने लोकांना सुवार्ता देऊन त्या लोकांना ख्रिस्ती बनवलेलं होतं. म्हणजे आज आपण जे गोव्यामध्ये चित्र पाहतो ह्याचा बरंचसं श्रेय आपण फ्रान्सिस झेवियर ह्यांना दिलं पाहिजे. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला सुद्धा असं दिसून आलं की तो पुढे मलक्का इथे गेला आणि मलक्का इथे त्याचं कार्य चालू होतं. तिथे देखील त्याला एक माणूस, जपानचा एक माणूस भेटला आणि तो सुद्धा एक तुरुंगवासीच होता आणि तो तेथून पळाला होता आणि मलक्का इथे आलेला होता आणि त्याला भाषा येत होती. म्हणून फ्रान्सिस झेवियरने त्याच्याशी मैत्री केली, त्याचं परिवर्तन घडवलं, त्याला बदलून टाकलं आणि त्यानंतर त्याच्याद्वारे त्याने जपानमध्ये जाण्याचा विचार केला. प्रिय मित्रांनो, ह्या माणसाने सुद्धा फ्रान्सिस झेवियरला मदत केलीच, परंतु आपल्याला दिसून येतं
की पुढे फ्रान्सिस झेवियर चीनला जायला तयार झालेला होता. परंतु आणि चीनच्या राजासाठी त्याने काही देणगी आणली होती की जणू काय भारतातल्या लोकांची एक देणगी म्हणून किंवा पोर्तुगालच्या देशाची एक छोटीशी देणगी म्हणून त्याने काही वस्तू आणलेल्या होत्या आणि तो चीनच्या राजाला देण्यासाठी निघाला होता. त्या ठिकाणी माझ्या प्रिय मित्रांनो, अगदी बॉर्डरवरती त्याचं स्वागत झालं. परंतु त्या ठिकाणी त्याला सांगण्यात आलं की आमच्याकडे अशी एक गोष्ट आहे की आम्ही कुणालाही ख्रिस्ती होऊ देणार नाही. आणि ह्या गोष्टी त्याने अगोदर समजून घेतल्या होत्या. म्हणून सुरुवातीलाच फ्रान्सिस झेवियरने काय केलं की तो अगदी साध्या सुध्या कपड्यामध्ये फिरायचा. तर त्याने विचार केला की त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला चांगला पोशाख केला पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजे, अगदी आपण स्टाईलमध्ये गेलो पाहिजे. तर त्याने तशी तयारी केली आणि त्याद्वारे त्याने प्रयत्नही केले. पण माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की त्या लोकांनी सांगितल्यामुळे त्याला प्रवेश मिळत नव्हता. आणि त्यानंतर त्याने खूप प्रयत्न केले आणि त्याला काही शहराच्या आणि बेटाच्या जे वळसा घेऊन त्याला जावं लागणार होतं. आणि एक दिवस तो थकला भागला आणि त्या ठिकाणी माझ्या प्रिय मित्रांनो, चीनला प्रवेश करण्या अगोदरच त्या सनचेन बेटावरती तो मरण पावला. माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की मलाक्का आणि मुलुकू ह्या बेटावरती त्याने सुवार्ता पसरली आणि त्या ठिकाणी सुद्धा त्याने लोकांना ख्रिस्ती बाप्तिस्मा दिला. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की ह्या माणसाने जे काही केलेलं आहे त्याचा परिणाम इतका झाला की तो मरण पावल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं प्रेत काही दिवस ते ठेवण्यात आलं. पुढे आणखीन काही वर्षाने मलक्का इथे नेण्यात आलं आणि मलक्कावरून नंतर त्याचं प्रेत आणखीन गोव्याला आणण्यात आलं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला म्हणजे गोव्याला जणू काही जवळजवळ 1549 साली जणू काही तो त्यावेळेला जपानला जात होत होता आणि जपानलाही त्याचं चांगलं स्वागत झालेलं होतं. परंतु त्या ठिकाणी सुद्धा अडचण होती. अडचण अशी होती की त्या ठिकाणी जे 2 पंथ चालू होते, ते पंथ म्हणजे एक बौद्ध धर्म आणि एक शिंतोशी असा एक धर्म. तर त्या धर्माच्या लोकांनी ह्या झेवियरला खूप विरोध केला आणि त्यांना वाटलं की काही लोक हे झेवियरच्या मागे जात आहेत. त्याने जाऊन राजाला आणखीन सांगितलं की पोर्तुगालच्या राजाने आपल्या राज्यावरती ते लढाई करण्यासाठी जणू काही ह्या माणसाला गुप्तहेर म्हणून पाठवण्यात आलेला आहे. म्हणून तुम्ही ह्या माणसापासून सावध राहा आणि त्याला आपल्या देशातून बाहेर काढा. हे जे बौद्ध भिक्षुक होते त्यांनी सांगितल्या कारणाने आणि त्यांचा प्रभाव असल्या कारणाने राजाने ते मान्य केलं आणि ह्या फ्रान्सिस झेवियरला त्या त्या जपानमधून देखील त्याला बाहेर काढण्यात आलं. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की त्याने त्यानंतर जे चीन राजासाठी ज्या काही वस्तू आणलेल्या होत्या त्या काही लोकांनी त्याच्यापासून घेतल्या, परंतु त्या राजापर्यंत ते पोचल्या नाहीत आणि त्याचा दुरुपयोग करण्यात आला. तेव्हा माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता देण्यासाठी ह्या माणसाने आपलं जीवाचं रान केलं आणि जणू काही अत्यंत तपस्वी जीवन जगून आणि गरिबीचं व्रत घेऊन त्याने जे काही कार्य केलेलं आहे ते आजपर्यंत त्याच्या जीवनाची साक्ष देतात. कारण त्याला पूर्णात आलं, या ठिकाणी पूर्णात आलं तरी देखील त्याच्या शरीराला अजूनही माती लागली नाही.
म्हणून आज जवळजवळ 500 वर्षानंतरसुद्धा त्याचं शरीर आपण गोव्यामध्ये पाहतो. त्याच्या एका काचेच्या पेटीमध्ये ठेवलेलं आहे आणि हजारो लाखो लोक त्या फ्रान्सिस झेवियरचं दर्शन घेण्यासाठी ते जातात आणि विचार करतात की हा खरोखर देवाचा महान चमत्कार आहे की 500 वर्षानंतरसुद्धा त्याच्या अंगाला माती लागत नाही. म्हणजे प्रिय मित्रांनो, अगदी निस्वार्थपणे देवाची सेवा करण्यासाठी त्याने जे काही तो जीवन जगला आणि जीवन समर्पित केलं, तर फार होतं किती 48 ते 49 वर्ष तो जगला. परंतु त्या थोड्याशा काळामध्ये, कारण आपण पाहतो की 35 वर्षानंतर तो बाहेर पडला आणि नंतर 48व्या वर्षी मरण पावला. जे अगदी थोडाच काळ त्याने कार्य केलं, पण त्याने अत्यंत तन धनाने कार्य केलं. त्यामुळे त्याच्या कार्याला खूप यश आलं आणि त्याला देखील खूप लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी त्याच्याजवळ आलेले आपल्याला दिसतात. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हा एक महान संत आपल्याला काहीतरी शिकवतो की ख्रिस्तासाठी आपण कार्य केलं पाहिजे.